हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 22 पॅटर्न वर्कबुक सोल्युशन. पॅटर्न वर्कबुक सोल्युशन ऑलरेडी टेक्स्चुअल लेसन पाहिलं, तर आज आपण इथं वर्कबुक सोल्युशन पाहणार आहोत. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत, चला तर पाहून घेऊया. मेक द स्टुडंट अवेअर ऑफ द डिफरंट पॅटर्न्स. तर इथं मुलांना डिफरंट पॅटर्न्सची ओळख करून द्यायचं आहे. एक्झाम्पल्स लाईक अरेंजमेंट्स ऑफ द पेटल्सचे अरेंजमेंट कसे आहेत, फ्लावर्समध्ये म्हणजे फुलांमध्ये जे पाकळ्या असतात पाण्याच्या त्यांचं अरेंजमेंट कसं आहे, किंवा अरेंजमेंट्स ऑफ द टाइल्स ऑन द फ्लोअर, किंवा जमिनीवर जे काही आपण फरशा घातलेल्या आहोत त्यांचं अरेंजमेंट कसं आहे. रूममध्ये असलेल्या आपल्या रूममध्ये जे काही फरशा असतात, फ्लोअर्स असतात, त्यांचं अरेंजमेंट कसं आहे ते दाखवायचं आहे स्टुडंट्सला. रंगोली पॅटर्न्स दाखवायचे आहे, त्यांचं अरेंजमेंट कसं असणार आहे, पॅटर्न्स कसे असणार आहे, साडीजवर कोणकोणते डिझाईन्स असणार आहेत, त्या डिझाईन्समध्ये पॅटर्न्स कसे असणार आहेत, शॉल, कार्पेट, या सगळ्यामधले पॅटर्न्स इथं मुलांना काय करायचं आहे, दाखवायचं आहे, त्यांना ओळख करून द्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस कलर करण्यास सांगितलेलं आहे. ट्रेस द पॅटर्न अँड कलर इट. तर इथं आपल्याला ट्रेस करा म्हणलेलं आहे. पेन्सिलने इथं काय करा म्हणलेलं आहे, पिक्चर ड्रॉ करून घ्या म्हटलेलं आहे. इच लीफ अँड फ्लावर्स आणि फुलांना, आणि त्यांना काय करा म्हणलेलं आहे, कलर करा असं म्हटलेलं आहे. ते तुम्ही बाय ओन करू शकता. इथं सुद्धा सेम पॅटर्न देण्यात आलेला आहे, तो सुद्धा इथं ट्रेस करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे पेन्सिलनं, आणि त्याला काय करायचं आहे, कलर करून घ्यायचा आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कलर. हा सुद्धा ट्रेस करा आणि कलर करून घ्या. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कम्प्लीट द फॉलोइंग पॅटर्न्स. तर इथं पॅटर्न्स देण्यात आलेले आहे, तर त्या पॅटर्नसाठी इथं आपल्याला काय करायचं आहे, ऑलरेडी इथं त्यांनी आपल्याला बॉक्सेस दिलेले आहेत, तर त्यांना आपण कलर्सनुसार काय करायचं आहे, त्यांना पॅटर्नला काय करायचं आहे, कलर्स करून घ्यायचं आहे. तर कोणकोणते कलर सांगण्यात आलेले आहेत पहा. ब्ल्यू आहे, ब्राऊन आहे, ग्रीन आहे, पुन्हा ब्ल्यू आहे. तर अशा प्रकारे आपण येथे हे कलर घेऊन त्यांना काय करू शकतो, कलर करून घेऊ शकतो. तर इथं ब्ल्यूला ब्ल्यू ऑलरेडी करण्यात आलेला आहे. त्यानंतर काय येईल, ब्राऊन कलर येईल. तर इथं ब्राऊन कलरनं आपण काय करून घेऊया, कलर करून अशा प्रकारे आपण इथं घेऊ शकतो. त्यानंतर ग्रीन येईल. इथं काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यांना या पॅटर्नला काय करायचे आहेत, कलर्स करून घ्यायचे आहे. तर तुम्ही हे सगळे सेम याच प्रकारे काय करून घेऊ शकता, कलर करून घेऊ शकता. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक ॲट द पॅटर्न्स अँड ड्रॉ द नेक्स्ट 2 फिगर्स अँड कलर इट. तर पॅटर्न्स पहा म्हणलेलं आहे. पुढचे 2 आकृत्या फिगर्स, पुढचे 2 आकृत्या तुम्ही ड्रॉ करा म्हणलेलं आहे, चित्र काढा असं म्हणलेलं आहे, आणि त्या चित्रांना काय करा म्हणलेलं आहे, कलर करा असं म्हटलेलं आहे. तर मी इथं पॅटर्न काढते, तर फिगर काढते, आकृती काढते, तर तुम्ही इथे कलर करून घ्या. तर एक ट्रायंगल येईल आणि दॅट आफ्टर सर्कल येईल. इथं स्क्वेअर अँड सर्कल आहे, तर सर्कल आफ्टर येईल स्क्वेअर, आणि स्क्वेअर आफ्टर येईल सर्कल. एक ट्रायंगल आहे आणि एक स्क्वेअर आहे आणि सर्कल आहे. ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल, आणि पुन्हा काय येईल, ट्रायंगल येईल. तर अशा प्रकारे फिगर्स ड्रॉ करून त्यांना काय करायचं आहे, कलर करून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक ॲट द पॅटर्न. तर खाली काही आपल्याला पॅटर्न्स देण्यात आलेले आहेत, तर त्या पॅटर्न्सला आपल्याला काय करायचं आहे, लक्ष देऊन पाहायचं आहे, आणि त्यानंतर कुठलं फिगर येईल, कुठलं आकृती येईल, त्या आकृतीला, त्या फिगरला आपल्याला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. पहा, 1 मंकी आहे, तर 2 लॉयन्स आहेत. 1 मंकी आफ्टर 2 लॉयन्स आहेत. पुन्हा इथं 1 मंकी आहे, तर 1 मंकी नंतर पुन्हा काय यायला पाहिजे, 2 लॉयन्स यायला पाहिजे. इथं 1 लॉयन दिलेलं आहे, तर अजून एक लॉयन येईल, तर या लॉयन नंतर अजून एक लॉयन येईल, तर त्या लॉयनला आपण इथं काय करणार आहोत, सर्कल करणार आहोत. दॅट आफ्टर 1 रेड कार, 1 ब्ल्यू व्हॅन, रेड कार, ब्ल्यू व्हॅन, रेड कार, दॅट आफ्टर येईल ब्ल्यू व्हॅन. 2
आईस कॅन्डीज आहेत तर 1 हॅट आहे. पुन्हा 2 आईस कॅन्डीज आहेत तर 1 हॅट आहे. तर हॅट आफ्टर पुन्हा काय येईल? आईस कॅन्डी येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक ॲट द पॅटर्न्स अँड ड्रॉ द नेक्स्ट फिगर अँड कलर इट. पुन्हा इथं सुद्धा आपल्याला पॅटर्न्स देण्यात आलेला आहे. तर त्या पॅटर्न्सचा नेक्स्ट फिगर, नेक्स्ट आकृती आपल्याला इथं ड्रॉ करायचा आहे आणि त्याला कलर करा असं म्हटलेलं आहे. तर 1 सर्कल, 2 सर्कल, 3 सर्कल अँड 4 सर्कल. किती सर्कल्स येतील? 4 सर्कल्स येतील. त्या 4 सर्कल्सला काय करायचं आहे? आपल्याला कलर करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे 1 ट्रायंगल, 2 ट्रायंगल, 3 ट्रायंगल, 4 ट्रायंगल. किती ट्रायंगल्स येणार? 4 ट्रायंगल्स येणार आहे. तर त्या ट्रायंगल्सला आपण काय करून घेऊया? कलर करून घेऊया. दॅट आफ्टर 1 ट्रायंगल वर अजून एक ट्रायंगल बसलेला आहे. 3 ट्रायंगल्स आहे तर वर काय येईल? 4 ट्रायंगल येईल. काय येईल? 4 ट्रायंगल येईल. तर अशा प्रकारे आपण हे ड्रॉ करू शकतो आणि कलर करून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक ॲट द पॅटर्न ऑफ द नंबर्स अँड राईट द अप्रोप्रिएट नंबर्स इन द ब्लँक प्लेसेस. तर आपल्याला खाली नंबर पॅटर्न्स देण्यात आलेले आहेत. जेथे जेथे ब्लँक स्पेस आहेत, खाली रिकाम्या जागा आहेत, तिथं आपल्याला लिहायचं आहे. नंबर्स काय करायचे आहेत? लिहायचे आहेत. तर आपण टेबल वाईज किंवा फिंगर काउंटिंग वाईज किंवा लाईन काउंटिंग वाईज हे आपण कंप्लीट करू शकतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 7 जा 14. तर हा रिव्हर्स पॅटर्न आहे. काय आहे? रिव्हर्स पॅटर्न आहे. रिव्हर्स पॅटर्न असताना आपण पाहू शकतो किंवा मिनिमाइज करू शकतो. 16 बिफोर आहे 14, 14 बिफोर आहे 12, 12 बिफोर येईल 10, 10 बिफोर येईल 8, 8 बिफोर येईल 6. दॅट आफ्टर इथं 3 ऍड करण्यात आलेला आहे. एव्हरी नंबर मध्ये काय करण्यात आलेलं आहे? 3 3 ऍड करण्यात आलेलं आहे. तर 13 मध्ये 3 ऍड केल्यानंतर ना काय होईल? 16 होईल आणि 16 मध्ये 3 ऍड केल्यानंतर ना काय होईल? 19 होईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रंगोली पॅटर्न्स. रंगोली पॅटर्न्स देण्यात आलेला आहे. कलर द फॉलोइंग रंगोली. ट्रेस करायचं आहे रंगोलीला आणि कलरिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही बाय ओन करू शकता. इथे सुद्धा ट्रेस करा आणि कलर करून घ्या. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक ॲट द पॅटर्न्स ऑफ द पिक्चर्स अँड इन सर्कल द पिक्चर दॅट शुड केम इन द पॅटर्न नेक्स्ट. तर खाली काही आपल्याला पॅटर्न्स देण्यात आलेले आहे. त्यातले 2 ऑप्शन्स देण्यात आलेले आहे. त्या पॅटर्न मध्ये नेक्स्ट नंबर कुठलं पॅटर्न येईल तर त्या पिक्चरला आपल्याला इथं काय करायचं आहे? सर्कल करायचं आहे. ऍपल, ऍपल आफ्टर आहे ट्री, ट्री आफ्टर आहे आईस्क्रीम. पुन्हा ऍपल, ट्री, आईस्क्रीम, ऍपल, ऍपल आफ्टर काय आहे? ट्री. तर कुठलं येईल नेक्स्ट पिक्चर? ट्री येईल. दॅट ऑफ नेक्स्ट वन आहे बॉल, कोन, क्यूबॉइड. बॉल, कोन, क्यूबॉइड. तर क्यूब नंतर काय येईल? सॉरी क्यूब आहे. क्यूब नंतर ना काय येईल? बॉल. तर बॉलला काय करून घेऊया? सर्कल करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ड्रॉ द नेक्स्ट 2 फिगर्स इन द गिवन पॅटर्न. तर नेक्स्ट 2 फिगर ड्रॉ करा म्हणलेला आहे. 2 ट्रायंगल 1 सर्कल, 2 ट्रायंगल 1 सर्कल अँड नेक्स्ट वन आहे 1 ट्रायंगल. कारण 2 फिगर काढा म्हणलेला आहे. फक्त 2च फिगर्स ड्रॉ करा म्हणलेला आहे म्हणून मी 1 सर्कल अँड 1 ट्रायंगल इथं ड्रॉ केलेलं आहे. त्याप्रमाणे 2 सर्कल 1 रेक्टँगल, 2 सर्कल 1 रेक्टँगल अँड 1 सर्कल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे यूज द थम्स इम्प्रेशन ऑफ युअर 2 थम्स टू मेक द पॅटर्न ऑफ युअर ओन चॉईस. तर आपल्या जे हाताची 2 अंगठ्या आहेत त्या अंगठ्यांना कलर करायचा आहे. कलर करून इथं अंगठ्यांचे ठसे उमटवायचे आहेत. काय करायचे आहेत? ठसे उमटवायचे आहेत आणि त्या ठशांचे इथं आपल्याला काय तयार करा म्हणलेलं आहे? पॅटर्न क्रिएट करा म्हणलेलं आहे. काय करा म्हणलेलं आहे? पॅटर्न क्रिएट करा म्हणलेलं आहे. अशा प्रकारे एक रेड आणि एक येल्लो, एक रेड एक येल्लो अशा प्रकारे तुम्ही थम्स पॅटर्न इथं क्रिएट करू शकता. बोटांना इथं रंग लावायचा आहे, कलर लावायचा आहे रेड आणि येल्लोचा. एक रेड घ्यायचा, एक येल्लो घ्यायचा, एक रेड लावायचा, एक येल्लो लावायचा
अशा प्रकारे इथे आपण पॅटर्न्स क्रिएट करू शकतो. आपल्या मर्जीनुसार कसंही आपण इथं पॅटर्न क्रिएट करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कलर द फिगर्स विथ द ॲप्रोप्रिएट कलर्स टू द कम्प्लीट द गिवन पॅटर्न. तर इथं आपल्याला पॅटर्न देण्यात आलेला आहे. कलर करा म्हटलेला आहे. डार्क ब्ल्यू नंतरनं स्काय ब्ल्यू कलर आहे. डार्क ब्ल्यू स्काय ब्ल्यू, डार्क ब्ल्यू स्काय ब्ल्यू, डार्क ब्ल्यू स्काय ब्ल्यू. तर इथं पॅटर्न काय करा म्हटलेला आहे, कम्प्लीट करा म्हटलेला आहे. काय करा म्हटलेला आहे, कम्प्लीट करा असं म्हटलेलं आहे आणि त्याला कलर करून घ्या असं म्हटलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सी द गिवन पॅटर्न्स ऑफ द नंबर्स अँड राईट द ॲप्रोप्रिएट नंबर्स इन द बॉक्सेस. तर काही नंबर्स देण्यात आलेले आहे. तर त्या नंबरचं पॅटर्न पहा म्हटलेलं आहे आणि ॲप्रोप्रिएट जे नंबर येतील ते नंबर तिथं लिहा असं म्हटलेलं आहे. 26 बिफोर 25, 25 बिफोर आहे 24, 24 बिफोर 23, 23 बिफोर आहे 22, 21, 20, 19, 90, 18, 18. अशा प्रकारे इथं पॅटर्न्स ऑफ नंबर्स इथं क्रिएट करता येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे वर्ड वंडर. वर्ड वंडर विथ द हेल्प ऑफ युअर टीचर्स ऑर पेरेंट्स. तर इथं शिक्षकांचं किंवा पेरेंट्सचं हेल्प घ्यायचं आहे स्टुडंट्सनं आणि लर्न द फॉलोइंग नंबर्स नेम्स इन युअर मदर टंग. तर इथं नंबर नेम्स देण्यात आलेला आहे. इनवर्ड्स देण्यात आलेले आहेत नंबर्सचे. तर तुमच्या मातृभाषेमध्ये मदर टंग, तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या घरामध्ये जी बोली भाषा बोलली जाते त्या भाषेमध्ये त्या नंबरला काय म्हणतात ते इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मराठीमध्ये 1 ला 1 म्हणतात, 2 ला 2, 3 ला 3, 4 ला 4, 5 ला 5, 6 ला 6, 7 ला 7, 8 ला 8, 9 ला 9, 10 ला 10 असं म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे प्रोजेक्ट. कलेक्ट पीनट शेल, पिस्ता शेल, राजमा सीड्स, व्हाईट बीन सीड्स एक्सेट्रा. मेक अ अट्रॅक्टिव्ह पॅटर्न बाय द स्टिकिंग देम ऑन अ थिक ड्रॉइंग पेपर. तर पीनट शेल कलेक्ट करा म्हणजे शेंग्याची टरफल, पिस्त्याची टरफल, राजम्याचे सीड्स किंवा व्हाईट बीन सीड्स, पांढरी चवळी हे सगळे यूज करून तिथं आपल्याला एक अट्रॅक्टिव्ह पॅटर्न डिझाईन क्रिएट करायचं आहे आणि ते एका जाड ड्रॉइंग पेपरवर काय करायचं आहे, स्टिक करा म्हटलेलं आहे. आणि हे डिस्प्ले आर्टवर्क जे तुम्ही आर्टवर्क केलेलं आहे ते तुमच्या स्कूल एक्झिबिशनमध्ये ठेवा असं म्हटलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ॲक्टिव्हिटी आहे श्रेया हॅज स्टार्टेड ड्रॉइंग अ रंगोली. सी द पॅटर्न अँड हेल्प हर टू द कम्प्लीट रंगोली. तर श्रेया इथं काय करते आहे, रांगोळी काढते आहे. तर तिचा पॅटर्न पहा म्हणलेला आहे. तर ते पॅटर्न पाहत असताना तिला हेल्प करा म्हणलेलं आहे. कशासाठी, रंगोळी ड्रॉ करण्यासाठी हेल्प करा म्हणलेलं आहे. तर इथं आपण काय करून घेऊया, सर्कल काढून घेऊया. तर अशा प्रकारे इथं सुद्धा सर्कल येतील आणि इथे कलर करून घ्या तुम्ही. इथं कर्व लाईन्स आहेत तर ते कलर करून घ्यायचे आहेत. मी फक्त ट्रेस करून दाखवते तुम्हाला, तुम्ही बाय ओन तिथं कलर करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतो. तर आज आपण लेसन नंबर 22 पॅटर्न हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.